नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहे शेतामध्ये। तर बघू शकता इथे आपण भोकरीची भाजी तोडणार आहे आणि भोकरीची जी भाजी आहे तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तर आता आपण भाजी तोडण्यासाठी जाऊया। तर बघू शकता इथे हिरवीगार अशी तुमच्याकडे ह्याला तुमच्याकडे काय बोलतात, ही भोकरीची भाजी आहे। कोवळी अशी आपल्याला इथे पानं तोडून घ्यायची आहेत। अशी कोवळी अशी आपल्याला इथे पाने घ्यायची आहेत भाजीसाठी। तर इथे या झाडाला काय आपल्याला भाजी थोडीच भेटलेली आहे, तर आपण आता दुसऱ्या झाडामध्ये थोडी तोडून घेणार आहोत। तर तुमच्याकडे याला काय बोलतात बघू शकता। ही भोकरीची भाजी कोवळी कोवळी मस्त अशी ह्या सीझनमध्ये मिळते। खास करून उन्हाळ्यामध्ये ही भाजी बनवली जाते आणि त्याची भोकरीची फळं सुद्धा असतात। तर फळांची देखील मी भाजी चॅनलवरती टाकणार आहे, तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता। तर आता आपण दुसऱ्या झाडामध्ये थोडी भाजी मिळते का बघूया। खास करून ही उन्हाळ्या सीझनमध्ये ही भाजी बनवली जाते आणि भोकरीला फळं देखील असतात। तर ती फळं देखील आपण फळांची देखील आपण भाजी चॅनलवरती अपलोड करणार आहे। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आता दाखवणार आहे भोकरीची भाजी कशा प्रकारे बनवायची, ती देखील मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघू शकता इथे छोटंसं झाड आहे, तर जास्त काही भाजी निघालेली नाही। तर अशा प्रकारे ही भाजी कोवळी कोवळी अशी आपल्याला इथे पाने घ्यायची आहेत। तर कमी प्रमाणामध्ये खूप भेटलेली आहे मला भोकरीची भाजी, तर झून झालेली आहे। तर आपल्याला अशी एकदम कोवळी भाजीचीच बनवून घ्यायची आहे। तर याची देखील मी तुम्हाला रेसिपीज आज बनवून दाखवणार आहे। तर खूप टेस्टी अशी भाजी बनते ही। तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। भोकरीच्या पानांची भाजी, याची भोकरं जी असतात त्याची देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत। त्याची फळं असतात अशी गोल गोल, ती देखील मी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे आपण कट करून घेऊया। कमी प्रमाणात भाजी मिळालेली आहे, तर आता आपण अशा प्रकारे कट करून घेऊया भाजीला। तर आता आपली भाजी
इथे कट करून झालेली आहे, तर चुलीवरती आपण बनवून घेणार आहोत. कट करून झालेली आहे, तर आता आपण चुली बनवून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण चूल पेटवून घेऊया. इथे तसा तवा ठेवून घेतलेला आहे, तर तेल घालून घेऊया तव्यामध्ये. आपली चूल पेटवून झालेली आहे. कांदा कट करून घेतलेले आहे, 2 मोठ्या आकाराचे. लसूण घेतलेला आहे ठेचून थोडा, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे. आपल्याला इथे लागणारे साहित्य. तेल घालून घेऊया तव्यामध्ये. आता आपण तेल गरम झालेलं आहे, तर लसूण घालून घेऊया. दोन मोठ्या आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहे. कांद्यामुळे ही भाजी खूप टेस्टी अशी बनते. आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, जेणेकरून कांदा भाजण्यास मदत होईल आपल्याला. आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. भोकरीची भाजी चविष्ट अशी बनते. रानभाजी आहे, तर याची भोकरं देखील असतात, तर त्याची सुद्धा मी भाजी चॅनलवरती अपलोड करणार आहे. खूप मस्त प्रकारे ही भाजी बनते आणि वर्षातून एकदाच आपल्याला खाण्यासाठी मिळते. जे खास करून उन्हाळ्या दिवसामध्ये ही भाजी खाण्यासाठी छान अशी लागते. मस्त असा आपला सोनेरी रंगावरती कांदा जो आहे तो सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. घालून घेणार आहे याच्यामध्ये. तर हळद आणि लाल तिखट पण मी तेच घालून घेणार आहे. घालून घेऊया. फक्त आपल्याला इथे वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी भाजी लागते. एक झाकण ठेवून भाजी आपल्याला वाफेवरती मस्त शिजवून घ्यायची आहे. आणि थोडासा जाळ कमी करून आपल्याला इथे चुलीचा मंद आचेवरती ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. 2 मिनिटासाठी आपण झाकण याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे. हे कारळ बोलतात याला. तुमच्याकडे काय बोलतात ते देखील सांगा. आणि ह्याचं कूट आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे. पण ठेवलेलं आता हे काढून घेऊया आपण. तर इथे आपल्याला हे जे कूट केलेलं आहे कारळ्याचं ते घालून घ्यायचं आहे. घेतलेली आहे भाजी आपण इथे. तर आपली इथे भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही याच्यावरती कोथिंबीर देखील घालू शकता. भाजी काढून घेणार आहोत. तर मस्त अशी आपली चरचरीत भाजी रेडी झालेली आहे. तर कोणाकोणाला आवडते भोकरीची भाजी नक्कीच सांगा. भाजी रेडी झालेली आहे, तर कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.